राज्यातील पीएम किसान योजनेचा हप्ता मिळालेल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, ज्या शेतकरी बांधवांना 2 ऑगस्ट रोजी पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता 2000 रुपयाप्रमाणे मिळालेला असेल, त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आजपासून नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता 2000 रुपयाप्रमाणे विस्तार सुद्धा होणार आहे। बघा, आज राज्याचे नवीन कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार थोड्याच वेळात पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता 2000 रुपयाप्रमाणे विस्तार सुद्धा होणार आहे। म्हणजेच एकंदरीत सरसकट सर्व शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपणार आहे। कारण नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता 4 महिन्यांपूर्वी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विस्तार झालेला होता। आता शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याची चिंता सुद्धा लागलेली होती। तर त्या सर्व शेतकरी बांधवांची आज भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपणार आहे। कारण त्यांच्या खात्यामध्ये थोड्याच वेळात नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता विस्तार सुद्धा होणार आहे। बघा, शेतकरी बांधवांना आज सकाळी पेपरला सुद्धा बातमी आलेली आहे। त्या बातमीमध्ये स्पष्टपणे उल्लेख सुद्धा करण्यात आलेला होता की एकाच दिवशी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचा 7वा हप्ता विस्तार करणं शक्य होणार नाही। त्यामुळे आज राज्य सरकारकडून 20 जिल्ह्यांची यादी जाहीर सुद्धा करण्यात आलेली आहे। म्हणजे शेतकरी बांधवांना 20 जिल्ह्यामधील पात्र शेतकऱ्यांच्याच खात्यामध्ये नमोचा 7वा हप्ता सुद्धा विस्तार होणार आहे। तर ते 20 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण पाहणार आहोत। परंतु जर तुम्ही शेतकरी बांधव असाल, नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल आणि तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून नमो शेतकरी योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येऊन जाणार आहे। बघा, शेतकरी बांधवांना आज राज्याचे नवीन कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना अर्जंट सूचना देण्यात आलेल्या आहे की तुमच्या खात्यामध्ये नमोचा 7वा हप्ता विस्तार करण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून निधी सुद्धा मागवलेला होता। हा निधी थेट या बँकांमध्ये विस्तार सुद्धा करण्यात आलेला आहे। या बँकेमधून थेट पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सुद्धा विस्तार होणार आहे। त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी बँकेच्या संबंधित महत्त्वाची 2 कामे सुद्धा करायची आहेत। बघा, दत्तात्रय मामा भरणे म्हणजेच नवीन कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी सर्व शेतकरी बांधवांना अर्जंट सूचना दिलेली आहे की तुमच्या खात्यामध्ये नमोचा 7वा हप्ता विस्तार सुद्धा होणार आहे। त्यासाठी सर्व शेतकरी बांधवांना बँकांचे 2 कामे करणं गरजेचं आहे। जर तुम्ही 2 कामे केलेली असतील किंवा याच्यानंतर कराल तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील, अन्यथा सर्व शेतकरी बांधवांना पैसे मिळतील, फक्त तुमच्याच खात्यामध्ये पैसे सुद्धा येणार नाही। त्यामुळे शेतकरी बांधवांना तुम्ही सुद्धा महत्त्वाची 2 कामे करायची आहेत। तर ती 2 कामे सुद्धा लगेच सांगतो। परंतु राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार सरसकट सर्व शेतकरी बांधवांना मागील हप्त्यांचे पैसे विस्तार सुद्धा होणार आहेत। कारण कालपासून भरपूर शेतकरी बांधवांनी राज्याचे कृषी मंत्री आता नवीन जे कृषी मंत्री झालेले आहेत तर ते नवीन कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्याकडे तक्रारी सुद्धा दिलेल्या होत्या की आमच्या खात्यामध्ये मागील हप्त्यांचे पैसे आलेले नाहीत, मागील हप्त्यांचे पैसे अर्धवट आलेले आहेत। त्यामुळे राज्य सरकारने या सर्व गोष्टींचा विचार सुद्धा केलेला होता। तर हा विचार करून आज निर्णय सुद्धा घेतलेला आहे की ज्यांना मागील 6 हप्त्यांपैकी 2 हप्त्यांचे पैसे मिळालेले नसतील, 1 हप्त्याचे पैसे मिळालेले नसतील, त्यांच्या खात्यामध्ये मागील हप्त्यांचे पैसे विस्तार सुद्धा होणार आहेत। त्यामुळे कोणत्याही शेतकरी बांधवांनी काळजी सुद्धा करायची नाही। बघा, शेतकरी बांधवांना आज सकाळपासून शेतकरी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण पसरलेले आहे। कारण आज पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचे 2000 रुपये सुद्धा येणार आहेत। परंतु आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2 ऑगस्ट रोजी 2 हप्त्यांचे 4000 रुपये सुद्धा विस्तार होणार होते। म्हणजेच पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता
एकत्रितपणे 4000 रुपये सुद्धा देण्यात येणार होते। परंतु पीएमचा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून अगोदर सोडण्यात आलेला होता, कारण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब यांच्याकडे निधी उपलब्ध होता, त्यामुळे त्यांनी अगोदर पीएमचा हप्ता सुद्धा सोडलेला होता। बघा 2 ऑगस्ट रोजी तुमच्या खात्यामध्ये पैसे आलेले असतील, परंतु 2 ऑगस्ट रोजी नमोचा हप्ता सोडण्यासाठी नमोचा जो 7वा हप्ता होता तर तो 7वा हप्ता सोडण्यासाठी राज्य सरकारकडे निधी नव्हता। त्यामुळे शेतकरी बांधवांना मागच्या 10 ते 12 दिवसांमध्ये या सर्व गोष्टींची तपासणी करून म्हणजे शेतकरी बांधवांना या नमोच्या 7व्या हप्त्यासाठी निधी उपलब्ध करून हा हप्ता तुमच्या खात्यामध्ये आज थोड्याच वेळात हस्तांतर सुद्धा होणार आहे। तर आज कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये उद्या पैसे येणार आहेत, कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे येतील, कोणत्या शेतकरी बांधवांना पैसे येणार नाहीत, याची संपूर्ण माहिती अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये बघणार आहोत। त्यामुळे 2 ते 3 मिनिटं 2 मिनिटाचा वेळ काढून हा व्हिडिओ सुद्धा पाहायचा आहे। परंतु शेतकरी बांधवांना आज राज्याचे नवीन कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार सरसकट सर्व शेतकरी बांधवांना नमोचा 7वा हप्ता हस्तांतर सुद्धा होणार नाही, कारण या नमो शेतकरी योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळे सुद्धा होतच आहेत, अशा प्रकारची माहिती राज्य सरकारकडे प्राप्त सुद्धा झालेली होती। त्यामुळे राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे की सरसकट सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचा 7वा हप्ता हस्तांतर सुद्धा होणार नाही, म्हणजे फक्त पात्र शेतकरी बांधवांना नमोचा 7वा हप्ता हस्तांतर सुद्धा होणार आहे। तर कोणते शेतकरी बांधव या नमोच्या 7व्या हप्त्यासाठी पात्र ठरतील, कोणते शेतकरी बांधव नमोच्या 7व्या हप्त्यासाठी अपात्र ठरतील, याची माहिती सुद्धा बघणार आहोत। परंतु आपला जो महत्त्वाचा मुद्दा आहे, जो महत्त्वाचा पॉइंट आहे, तर तो पॉइंट म्हणजे शेतकरी बांधवांना आज नमोचा 7वा हप्ता मिळणार आहे, परंतु ज्या 20 जिल्ह्यांमध्ये मिळणार आहे त्या 20 जिल्ह्यांची यादी लगेच तुम्हाला सुद्धा वाचून दाखवत आहे। परंतु शेतकरी बांधवांना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आज सर्व शेतकरी बांधवांना अर्जंट सूचना दिलेली आहे की सर्व शेतकरी बांधवांनी आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक सुद्धा करायचे आहे, कारण हे पैसे तुमच्या खात्यामध्ये आधार कार्डच्या आधारावरती हस्तांतर सुद्धा होणार आहे। त्यामुळे जे शेतकरी बांधव आधार कार्ड बँकेशी लिंक करतील किंवा ज्यांचा अगोदरपासून लिंक असेल त्यांच्याच खात्यामध्ये पैसे सुद्धा हस्तांतर होणार आहेत। बघा शेतकरी बांधवांना महत्त्वाची 3 कामे करायची आहेत, ती 3 कामे तुम्हाला सुद्धा सांगणार आहे। त्याच्या अगोदर आपण 20 जिल्ह्यांची यादी वाचून सुद्धा दाखवत आहे। बघा शेतकरी बांधवांना महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत आणि या 36 जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी पैसे सोडणं शक्य होत नसतं। हा तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की एकाच दिवशी का पैसे येणार नाहीत। बघा शेतकरी बांधवांना एकाच दिवशी पैसे सोडणं शक्य होत नसतं, कारण हे पैसे तुमच्या आधार कार्डच्या आधारावरती तुमच्या बँकेमध्ये सोडण्यात येत असतात। त्यामुळे राज्य सरकारकडून प्रमुख 3 ते 4 दिवसांची निवड करण्यात आलेली आहे, म्हणजे आज उद्या परवा आणि 13 पर्यंत हे पैसे सर्व शेतकरी बांधवांना सुद्धा मिळणार आहे। तर आज साठी ज्या 20 जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे ते 20 जिल्हे तुम्हाला सुद्धा वाचून दाखवत आहे। बघा शेतकरी बांधवांना हे 20 जिल्हे शेतकरी बांधवांचे जिल्हे आहेत, त्यामुळे सर्वात अगोदर या 20 जिल्ह्यामधील पात्र शेतकऱ्यांना हे पैसे सुद्धा हस्तांतर होत आहे। परंतु राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार ज्यांना पीएमचा हप्ता मिळालेला असेल त्यांनाच नमोचा हप्ता मिळणार आहे, परंतु ज्यांना पीएमचा हप्ता मिळालेला नसेल त्यांना नमोचा हप्ता मिळणार नाही। बघा शेतकरी बांधवांना जर तुम्हाला नमोचा 7वा हप्ता मिळवायचा असेल तर तुम्हाला पीएमचा हप्ता अगोदर म्हणजे 2 ऑगस्ट 3 ऑगस्ट किंवा 4 ऑगस्टच्या दरम्यान आलेला असावा, तरच तुम्हाला नमोचा हप्ता हस्तांतर सुद्धा होणार आहे। तर बघा शेतकरी बांधवांना 36 जिल्ह्यांपैकी ज्या 20 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत तर त्या 20 जिल्ह्यांची यादी वाचून दाखवतो। बघा शेतकरी बांधवांना सर्वात प्रथम पहिला जिल्हा वाशिम जिल्हा। बघा वाशिम जिल्हा सर्वात मोठ्या शेतकऱ्यांचा जिल्हा आहे, त्यामुळे आज सर्वात अगोदर वाशिम जिल्ह्याला सुद्धा प्राधान्य देण्यात आलेलं आहे। त्यानंतर दुसरा जिल्हा म्हणजे परभणी जिल्हा। बघा या परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा जास्त शेतकरी बांधव आहेत, जास्त शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत आहेत, त्यामुळे सर्वात अगोदर परभणी जिल्ह्याला सुद्धा प्राधान्य देण्यात आलेलं आहे। त्यानंतर तिसरा जिल्हा म्हणजे रायगड जिल्हा। बघा या रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे येणार आहे। जे शेतकरी बांधव रायगड जिल्ह्यामधील असतील त्यांना हे पैसे हस्तांतर सुद्धा
होणार आहे। त्यानंतर जो चौथा जिल्हा आहे तर तो चौथा जिल्हा बीड जिल्हा। परंतु शेतकरी बांधवांनो, तुम्हाला मी जिल्ह्यांची यादी वाचून दाखवत आहे आणि जर तुमचा जिल्हा असेल तर तुम्ही लगेच हा व्हिडिओ बंद करू नका, कारण तुम्हाला महत्त्वाची कामे करायची आहेत। जर तुम्ही महत्त्वाची कामे केली, पात्रतेमध्ये बसत असाल तरच पैसे येणार आहेत। त्यामुळे फक्त जिल्हा पाहून हा व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा या ठिकाणी तुमचं नुकसान सुद्धा होऊ शकतं। तर बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला 4 जिल्ह्यांची नावे वाचून दाखवलेली आहेत। त्यासोबत जो 5वा जिल्हा आहे तर तो 5वा जिल्हा म्हणजे धाराशिव जिल्हा। बघा धाराशिव जिल्हा म्हणजेच याचं अगोदर नाव उस्मानाबाद होतं। उस्मानाबाद आणि धाराशिव जिल्हा या दोन्ही जिल्ह्यांचं एकच नाव आहे। त्यामुळे तुम्हाला जे समजत असेल त्याच्या आधारावरती तुम्हाला सांगत आहे। बघा काहींना उस्मानाबाद माहिती आहे परंतु काहींना धाराशिव माहिती नाही, अशा पद्धतीचे काही प्रमाणामध्ये सिच्युएशन आहे। त्यामुळे धाराशिव जिल्हा उस्मानाबाद जिल्हा एकच आहे, या जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहे। त्यानंतर त्याच्या पुढचा म्हणजे 6वा जिल्हा छत्रपती संभाजीनगर, म्हणजेच या जिल्ह्याचं अगोदरचं नाव औरंगाबाद होतं, या जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे येणार आहेत। त्यानंतर शेतकरी बांधवांनो, 7वा जिल्हा म्हणजे अहिल्यानगर जिल्हा म्हणजेच अहमदनगर जिल्हा। बघा या 7व्या जिल्ह्यामध्ये हे पैसे सुद्धा विस्तार होणार आहेत। त्यानंतर 8वा जिल्हा म्हणजे गडचिरोली जिल्हा, 9वा जिल्हा म्हणजे चंद्रपूर जिल्हा, 10वा जिल्हा म्हणजे भंडारा जिल्हा। बघा 10 जिल्ह्यांची यादी वाचून सुद्धा दाखवलेले आहे, उर्वरित 10 जिल्ह्यांची यादी वाचून सुद्धा दाखवणार आहे। परंतु सर्व शेतकरी बांधवांनी महत्त्वाची 3 कामे केलेली असावीत। जर तुम्ही हे 3 कामे केलेली नसतील तर तुम्हाला पैसे सुद्धा विस्तार होणार नाहीत। बघा 3 कामे लगेच सांगतो, 1 मिनिट वेळ काढून हा व्हिडिओ सुद्धा पाहायचा आहे। बघा शेतकरी बांधवांनो, याच्यामध्ये जे पहिलं काम करायचं आहे तर ते पहिलं काम म्हणजे तुम्ही फार्मर आयडी कार्ड काढलेले असेल। तर बघा शेतकरी बांधवांनो, राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार सर्व शेतकरी बांधवांनी फार्मर आयडी कार्ड काढलेले असावे। जरी तुम्ही अजून फार्मर आयडी कार्ड काढलेलं नसेल तरी पण हप्ता मिळणार आहे, परंतु फार्मर आयडी कार्ड काढा। जर तुम्ही पुढच्या महिन्यापर्यंत फार्मर आयडी कार्ड काढलं नाही तर तुमचा हप्ता सुद्धा बंद होणार आहे। बघा पहिलं काम फार्मर आयडी कार्ड, दुसरं काम आपलं आधार कार्ड बँकेला सुद्धा लिंक करायचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं जे तिसरं काम करायचं आहे तर तिसरं काम म्हणजे आपलं बँक खातं चालू आहे का, आपल्या बँक खात्याची KYC केलेली आहे का, त्यासोबतच आपल्या आधार कार्डवरती नाव असेल, जन्मतारीख असेल, पत्ता असेल, फोटो असेल, म्हणजेच या सर्व गोष्टी अपडेट सुद्धा करायची आहेत। आपल्या आधार कार्डाची KYC सुद्धा करायची आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, महत्त्वाची 3 कामे होते, ते 3 कामे सुद्धा सांगितलेले आहेत। आता आपण थेट उर्वरित 10 जिल्ह्यांची यादी सुद्धा वाचून दाखवत आहे, परंतु जिल्ह्यांची यादी पाहण्या अगोदर तुम्हाला बँकांची यादी सुद्धा सांगत आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आज SBI बँकेमध्ये पैसे येणार आहेत, इंडियन पोस्ट पेमेंट बँक पोस्ट बँकेमध्ये पैसे येतील, महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये पैसे येतील, पंजाब नॅशनल बँक, पंजाब अँड सिंध बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, कोटक महिंद्रा बँक, ICICI बँक, IDBI बँक, HDFC बँक या बँकेमध्ये सुद्धा पैसे येणार आहेत। म्हणजेच सरकारी, सहकारी आणि खासगी बँकेमध्ये हे पैसे एकत्रितरित्या विस्तार सुद्धा होणार आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, बँकांची यादी वाचून सुद्धा दाखवलेली आहे। आता आपण जे उर्वरित 10 जिल्हे राहिलेले आहेत त्या 10 जिल्ह्यांची यादी वाचून दाखवत आहे। बघा या 10 जिल्ह्यांची यादी पाहण्या अगोदर तुम्ही या 4 नियमांमध्ये बसत आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। बघा या 4 नियमांपैकी पहिला नियम म्हणजे शेतकरी बांधव महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत, दुसरा नियम म्हणजे शेतकरी बांधवांची जमीन 5 एकरपेक्षा कमी असावी, तिसरा नियम म्हणजे शेतकरी बांधव सरकारी कर्मचारी नसायला पाहिजे, चौथा नियम शेतकरी बांधव श्रीमंत घरामधील नसायला पाहिजेत किंवा शेतकरी बांधव प्रगतशील बागायतदार सुद्धा नसायला पाहिजे। तर बघा शेतकरी बांधवांनो, जे शेतकरी बांधव नियमांमध्ये बसत असतील, ज्या शेतकरी बांधवांनी महत्त्वाची कामे केलेली असतील त्या शेतकरी बांधवांना हे पैसे एकत्रितरित्या विस्तार सुद्धा होणार आहेत। उर्वरित 10 जिल्ह्यांची यादी वाचून सुद्धा दाखवणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, 2 ऑगस्ट रोजी तुमच्या खात्यामध्ये PM चा हप्ता आलेला आहे, तर तुमच्या खात्यामध्ये नमोदचा 7वा हप्ता 15 ऑगस्टच्या अगोदर येणार आहे। त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी महत्त्वाची कामे करून ठेवायचे आहेत, महत्त्वाच्या नियमांचं पालन करायचं आहे, तर पैसे मिळतील, अन्यथा पैसे मिळणार नाही। उर्वरित 10 जिल्ह्यांची यादी वाचून दाखव।